मीन, मोड आणि मेडियन 3 M's ऑफ स्टॅटिस्टिक. दिलेल्या डेटासाठी मीन, मोड, मेडियन कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण इथे बघणार आहोत. मीन म्हणजे काय? मीनला आपण बोलतो ॲव्हरेज. ॲव्हरेज आपण कसा कॅल्क्युलेट करतो? जेवढे आपल्याकडे रिडिंग्स असतील त्या रिडिंगची आपण ॲडिशन करतो आणि नंबर ऑफ रिडिंग्स किती आहे त्याने त्याला आपण डिवाइड करतो. त्यामुळे जो आपल्याला नंबर मिळतो त्याला आपण बोलतो मीन. फॉर एक्झाम्पल इथे 3 नंबर दाखवलेले आहे 6, 8, 10. याचा जर मला मीन फाइंड करायचा असेल म्हणजे जर ॲव्हरेज फाइंड करायचा असेल तर तो मी कसा फाइंड करणार? दिलेल्या रिडिंग्सचं मला करावं लागणार आहे ॲडिशन. किती रिडिंग्स आहे? 6, 8, 10. 3 रिडिंग आहे. नंबर ऑफ ऑब्झर्वेशननी मी त्याला करणार डिवाइड. सो 6 + 8 + 10 अपॉन 3. सो 24/3 दॅट इज 8. मेडियन म्हणजे काय? दिलेला डेटा आपल्याला एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये अरेंज करायचा. आयदर असेंडिंग ऑर्डर असेल किंवा डिसेंडिंग ऑर्डर असेल. त्यानंतर मिडल मोस्ट जी व्हॅल्यू असणार आहे, जी मिडलला व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू असते मेडियन. या ठिकाणी एक डेटा दाखवलेला आहे. सगळ्यात आधी मला ह्या डेटाला ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागेल. यामध्ये मी करेल असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज 2, 4, 5, 7, 9. यामध्ये मिडल मोस्ट व्हॅल्यू मला काय दिसते? 5. त्यामुळे ह्या डेटासाठी मेडियन किती आला? 5. मोड म्हणजे काय असतं? दिलेल्या डेटामध्ये, डेटा म्हणजे काय? इन्फॉर्मेशन. दिलेल्या डेटामध्ये सगळ्यात जास्त कोणता नंबर आपल्याला दिसत आहे किंवा मी असं बोलेल मॅक्झिमम रिपिटेटिव्ह नंबर कोणता आहे त्याला आपण नेहमी बोलतो मोड. या ठिकाणी एक डेटा आपल्याला दिलेला आहे. यामध्ये सगळ्यात जास्त रिपीट झालेला नंबर कोणता दिसतोय? 4. म्हणजेच काय? या ठिकाणी मोड किती आहे? 4. सो अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला मीन विचारलेलं असतं आपण ॲव्हरेज फाइंड करतो. मेडियन ज्यावेळेस विचारलेलं असतं त्यावेळेस आपण डेटा अरेंज करतो ऑर्डरमध्ये आणि जी मिडल मोस्ट व्हॅल्यू असेल त्याला आपण कन्सिडर करतो मेडियन. आणि मोड म्हणजे आपल्याला फक्त डेटा ऑब्झर्व करायचा आहे आणि त्यामध्ये बघायचं की कोणता नंबर सगळ्यात जास्त रिपीट झालेला आहे तर त्याला आपण बोलतो मोड.